ऑरेंज कलरचा भव्य भगवा गोळा निर्माण झाला आणि स्वामींच्या तसबरीमध्ये गेला आणि ती तलवार पुन्हा स्वामी महाराजांच्या हातात आली. क्षणात अफजल खानाचं मुंडकं मारून टाकलं. नमस्कार, मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे. आज्ञा स्वामींची या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा भाग म्हणजेच स्वामी समर्थ प्रकट दिवस विशेष भाग. आणि आज आपण जिथे जाणार आहोत ते स्थान अत्यंत पवित्र स्थान आहे आणि विलेपार्लेचं एकमेव आणि प्रसिद्ध असं श्री स्वामी समर्थ मठ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. खरं तर माझं हे भाग्य आहे की आज मला मठात बसून स्वामींविषयी बोलता येणार आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आज्ञा स्वामींची, आज मलाही ती आज्ञा आली आहे की मी मठात बसून स्वामी प्रकट दिवसाचा विशेष भाग मला मठात शूटिंग करता येत आहे. याच्यापेक्षा जास्त भाग्य अजून काय असेल आपल्या या कार्यक्रमासाठी. दर गुरुवारी जिथे भक्तजनांची भली मोठी रांग लागली असते, जिथली एक सदस्य किंवा एक भक्त मी पण आहे, दर गुरुवारी भक्तांची इतकी मोठी रांग ज्या ठिकाणी किंवा ज्या मठात नेहमी असते ते म्हणजे आपलं हे विलेपार्लेचं स्वामी समर्थ मठ. आज आपण या मठाबद्दल काहीतरी महत्त्वाचं किंवा चमत्कारिक गोष्टी जाणून घेणार आहोत. जे या मठाचे विश्वस्त आहेत ते म्हणजे विनायक कंटक. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. खरं तर मी सगळ्यांना इथे आल्यानंतर पहिला प्रश्न हाच विचारते की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय. पण आज मला हे सांगावंसं वाटतं की मला तुम्ही इकडे बोलवलं किंवा मला इकडे येण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. माझे आभार मानू नको, स्वामींचे मान. का तूच करता आणि करविता शरण तुला श्री स्वामी समर्था. सर्व काही करून घेणारा स्वामीच आहेत, लक्षात आलं. तेव्हा स्वामींचे आधी आभार मान, माझे नाही. तर काका, आपण आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे आपण बघतो दर गुरुवारी किंवा प्रकट दिवशी कोणत्याही कार्यक्रम असला तर मठाच्या बाहेर भव्य मोठी रांग लागली असते. आणि जसं मी आधी पण म्हणाली की विलेपार्लेचं एकमेव आणि प्रसिद्ध असं आपलं हे मठ आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की या मठाची स्थापना कशी आणि कधी झाली. मठाची स्थापना 24 डिसेंबर 2000 रोजी झाली. त्यावेळेला आम्ही एक महारुद्र केलेला होता आणि महारुद्राच्या वेळेला असे ठरले की विलेपार्ल्यातील ज्येष्ठ नागरिक, त्यावेळेला देखील ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता, त्याने आम्हाला सांगत होते की बाबा केवळ दर्शनासाठी आम्हाला काहीतरी स्थान निर्माण करा. त्या अनुषंगाने आम्ही जागेची शोधाशोध सुरू केली. ही जागा आम्हास मिळाली, मठ सुरू झाला. हा मठ सुरू झाला खरा, परंतु स्वामी मठात आलेत का हे आम्हाला नेहमीच असं म्हणजे थोडंसं वाटायचं. पूजा अर्चा सगळी कृत्य सुरू झाली. 7 जून 2001 रोजी मठामध्ये रात्री 11 वाजता एक चमत्कार घडला. आजूबाजूची सगळी 3 फेज लाईट निघून गेली. काळोख, संपूर्ण काळोख. अशा काळोखामध्ये माझे लक्ष स्वामींकडे गेले. त्यावेळेला गोव्याला समयांच्या प्रकाशामध्ये देव दिसे तसे आमचे स्वामी, त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ होता स्वामींचा, प्रिंट होती, ती दिसत होती. सहज माझ्या तोंडातून शब्द आले, स्वामी बघा कसे गोव्यासारखे दिसतात. आणि त्या क्षणाला या पादुकांमधनं एक जवळपास 2 फुटाचा ऑरेंज कलरचा भव्य भगवा गोळा निर्माण झाला आणि स्वामींच्या तसबरीमध्ये गेला. हे बघून आम्ही 5 जण जेवढे होतो तेवढे अगदी अवाक झालो. स्वामीने हा चमत्कार आम्हाला करून दाखवला. असा चमत्कार स्वामीने कुठल्याही मठात करून दाखवलेला नाही. स्वामी कुठे नाही, स्वामी सर्वकडे आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चमत्कार. परंतु असा जी दिव्य तेज आम्हाला दाखवलं स्वामीने,
असं मात्र कुठच्या मठात नाही दाखवलं, हे मात्र खरं. क्या बात आहे, वा. म्हणजे ही गोष्ट किंवा हे अजून खूप माहितीच नसेल खूप लोकांना मठाविषयी. आम्ही का नाही सांगितलं, आम्ही 15 वर्ष ही गोष्ट नाही सांगितली. अच्छा. का? जसे भक्त चांगले आहेत तसेच काही भक्त माहिती आहे ना कसं बोलतात. हा. आम्ही कुठचंही कृत्य केलं स्वामींचं, हा. आम्हाला चांगला म्हणणारी 50 लोक, तर आम्हाला वाईट म्हणणारी तशीच 50 लोक तिकडे उभी असतात. त्यामुळे त्यांच्यापासून सांभाळण्यासाठी आम्हाला की असं वाटू नये हा उगाच उदो उदो करतोय, लोकांना बंदगिरी करतोय, त्याच्यासाठी आम्ही 16 वर्ष शांत राहिलो. 16 वर्षानंतर हा चमत्कार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. त्याचे अजूनही 5 साक्षीदार हयात आहेत, त्यामुळे प्रश्नच येत नाही कसलाही. हो. तर दुसरा प्रश्न काका असा आहे की तुमच्या मते स्वामी सेवा म्हणजे काय? स्वामी सेवा हा. अनेकविध मार्गाने स्वामी सेवा तुम्ही करू शकता. कोणी स्वामींची पूजा करतो, अर्चा करतो, कोणी स्वामींचं नित्य स्मरण करतो, कोणी नामस्मरण करतो. येन केन प्रकारेने केलेली स्वामींची सेवा ही स्वामींकडेच रुजू होते. परंतु बाकीची सर्वसाधारणपणे मला सांगायचं असेल तर माझा काही तसा हेतू नाही कोणाला सांगण्याचा, परंतु नामस्मरणासारखा नित्यस्मरणासारखा स्वामी सेवा दुसरी नाही. स्वामींनाही तुम्ही नित्य त्यांचं स्मरण करावं हीच इच्छा असते. तुम्ही काय फुलं वाहता, तुम्ही काय नारळ ठेवता, तुम्ही काय प्रसाद वाहता, यांना स्वामींना काय देणं घेणं. तुम्ही त्यांचं नित्यस्मरण करता की नाही? संकटाच्या वेळेला तुम्ही स्वामींना हाक मारता, मान्य. अरे तुमचं जीवन चांगलं घडतं तेव्हा देखील नित्य तुम्हाला स्वामींची आठवण राहिलीच पाहिजे. ही खरी स्वामी सेवा. खूप बरोबर. खरंच आपण या कार्यक्रमात स्वामी अनुभव, स्वामींच्या चमत्काराबद्दल बोलतो. मला आज जाणून घ्यावंसं वाटेल तुमच्या आयुष्यात घडलेला चमत्कार आम्हाला ऐकायला आवडेल स्वामींच्या कृपेने. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं एक चमत्कार घडलेला होतो स्वामींच्या पादुकामधनं. 7 जून 2001 रोजी निघालेला प्रकट झालेला प्रकाश आणि जो फ्रेम मध्ये गेला, ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम होती तेव्हा, ती फ्रेम तो फोटो अजूनही या रंगीत फोटोच्या पाठी आहे. परंतु तुम्हाला एक मोठा चमत्कार असा सांगायचा आहे की तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे, त्यांची कुलदेवता तुळजाभवानी. अफजल खानाने तिकडे जाऊन गाय मारली, गायीच्या रक्ताने तुळजाभवानीला आंघोळ घातली, हातोडा घेऊन तुळजाभवानीचे मूर्तीचे 100 तुकडे केले. त्याच वेळेला तुळजाभवानीने ठरवलं असणारच की ह्याची आपण वाट लावूया आणि शिवाजी महाराजांच्या तावडीत आणून सोडलं. महाराजांनी त्याची गर्दन मारली वगैरे वगैरे वगैरे. इथे थोडक्यात मी तुम्हाला एक काही सांगू इच्छितो झालेला चमत्कार. श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्लेतर्फे एक अतिरुद्र 2008 रोजी संपन्न झाला आणि त्याचा मान घेऊन आम्ही तुळजाभवानीला गेलो. तुळजाभवानीला गेल्यानंतर त्यावेळेला 25,000 लग्न होती. ती सर्व मंडळी मोठी लाईन होती. आम्हाला काही दर्शन झालं नाही. तिचा मान आम्ही ऑफिसमध्ये दिला. ऑफिसमध्ये देऊन तिच्या कळसाला नमस्कार केला आणि देवीला फक्त एवढं विचारलं, बाई तू प्रसन्न आहेस ना? देवी तू प्रसन्न असेल आणि प्रसन्न असशील तर पाऊस घाल. ॲक्च्युली आम्ही 15 मार्च वगैरेला गेलेलो होतो. त्यावेळेला पाऊस पडण्याची शक्यता बिलकुल नाही. परंतु देवीच्या देवळाकडनं मेन रस्त्यावर असलेल्या जगदंबा यात्री ते निवासस्थान आहे, यात्रास्थान आहे यात्रेकरूंचं, तिथपर्यंत पोचेपर्यंत अचानक वारा सुरू झाला. रस्त्यावरती धूळ आकाशात उडू लागली, रस्त्यावरती प्लॅस्टिक उडू लागलं, सगळे पत्रे हवेत आम्हाला उडताना दिसायला लागले आणि थोड्याच वेळामध्ये एक मोठा गडगडाट सुरू झाला. सगळं वरती काळे ढग निर्माण झाले आणि धो धो पाऊस सुरू झाला. हा पाऊस त्यावेळेला तुळजापुरात 6 तास पडत होता. इतका धबधबीत पाऊस पडत होता की जगदंबा यात्रा यात्रा निवासीचा जो बोर्ड होता तोही रस्त्यावर पडून पडला. ह्याचाच अर्थ तुळजाभवानी अत्यंत जागृत देवी आहे. तिने हे मला दाखवलं, पाऊस पडून दाखवला. त्यावेळेला मी पण विचार केला, अरे महाराजांच्या वेळेला काय घडलं असेल, महाराजांच्या वेळेला तिकडे घडलं काय असेल. तुम्ही कल्पना करा,
आज आपल्याला जी गोष्ट सांगितली जाते महाराजांची ती तशीच आहे का? ज्या माणसाने स्वतःच्या हाताने तुळजाभवानीला म्हणजे महाराजांच्या आईला रक्ताची आंघोळ घातली, गाईच्या रक्ताची आंघोळ घातली, हातोड्याने तिची मूर्ती फोडली, तिला महाराज मिठी मारतील असं वाटतं तुम्हाला? मिठी तरी मारतील? नाही ना. मग घटना घडली काय? थोडक्यात सांगतो. आणि मी मनातली घटना नाही आहे. रामदास स्वामी सज्जनगड संस्थानचे जे कीर्तनकार होते, चिंचोलीकर म्हणून, त्यांनी ही घटना सांगितलेली आहे. त्यांनी काय सांगितलं, त्यावेळेला प्रघात कसा होता, ज्या वेळेला मीटिंग असायची म्हणजे भेट असायची त्यावेळेला दोघांनी स्वतःच्या म्यानातील तलवार काढून वकिलाच्या ताटात ठेवायची आणि वकील ते घेऊन 15-20 फुटावर असलेल्या टेबलावर ठेवायचे. मग दोघं जण पुढे यायचे, गळा भेट व्हायची आणि पुढील मीटिंग त्यांची सभा होत असे. इथे काय घडले? इथे ज्या वेळेला अफजल खानाने स्वतःची तलवार काढून त्यांच्या वकिलाच्या ताटात ठेवली आणि वकील निशंकपणे पाठी वळून पुढे निघून गेला, महाराजांचा वकील मात्र पुढे गेला नाही, तर गरकन फिरला आणि ती तलवार पुन्हा स्वामी महाराजांच्या हातात आली. क्षणात अफजल खानाचं मुंडकं मारून टाकलं. ही कृत्य कुठेही बाहेर पडू नये म्हणून तो ब्राह्मण वकील होता, त्यालाही मारला गेला आणि तो बंडा म्हणून त्याचा जो संरक्षक होता त्यालाही मारला. आता सांगणार कोण बाहेर अफजल खान कसा मेला? बाहेर गेल्यानंतर जी काही सांगितलं की अफजल खानाने आधी मला जर हल्ला केला आणि अफजल खान तसाच होता, त्यामुळे कोणाला वाटलं नाही, तो तसाच वागणार होता. मग तेव्हा वागला असेल त्यामुळे प्रश्नच आला नाही. लक्षात ठेवा, तुळजाभवानीने अफजल खानाचे धड मारून टाकले. ही कथा म्हणजे सांगण्याच्या पाठी तुळजाभवानी म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न. हा एक मोठा चमत्कार आहे, हा तुम्हा सर्वांना कळावा. तर काका, तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं आणि मठाबद्दल तुम्ही ही माहिती दिली ते ऐकून पण फार बरं वाटलं. तर तुम्ही तुमचा महत्त्वपूर्णाचा वेळ काढून आणि आम्हाला मठात हा भाग शूट करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. म्हणून आम्ही तुमच्यासाठी म्हणजे आम्ही कोणीच नाही आहोत तुम्हाला काही देण्यासारखे, पण ही स्वामींची एक छोटीशी अशी प्रतिमा. पुन्हा ही चूक करते ती मला धन्यवाद देते. तिने खरं तर महाराजांना धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तूच करता आणि करविता शरण तुला श्री स्वामी समर्थ. मी काही चांगलं करत नाही, मी मध्यमी करत नाही आणि मी वाईटही करत नाही. मी जे कार्य करतो हे श्री महाराज माझ्याकडनं करून घेतात असं सर्वांनी त्यांच्या मनामध्ये बिंबवावं. ठीक आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तो, आज मी आपणास ज्या पादुकांमधनं तेजोमय प्रकाश निर्माण होऊन स्वामींच्या तसबरीमध्ये गेला त्या पादुका दर्शनासाठी दाखवतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ह्या पादुका ह्याच्यामधनं एवढा मोठा जवळपास 2 फुटाचा भगव्या रंगाचा गोळा निर्माण होऊन स्वामींच्या तसबिरीमध्ये गेलेला आम्ही 5 जणांनी त्या दिवशी पाहिला. तर आपल्याही दर्शनासाठी ह्या पादुका आपणही दर्शन घ्यावे आणि स्वामींकडे केवळ एकच मागणी मागावी की या सर्व जगताचं कल्याण हो, म्हणजे आपलं त्याच्यात कल्याण आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी हो. खरं तर शेवटी मला हे सांगायचं वाटेल, मी सगळ्या भक्तांना विचारते नेहमी की तुमची स्वामींसोबत ओळख कशी झाली, स्वामींना तुम्ही पहिली भेट कधी घडली. मी विलेपार्लेलाच राहते, तर सगळ्यात आधी जर माझी स्वामींसोबत भेट झाली आहे तर ती जागा म्हणजे हीच आमचं हे विलेपार्लेचं भव्य सुंदर मनाला शांती देणारं असं मठ. विलेपार्लेच्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे की इथे येऊन किती सुंदर अनुभव आहे किंवा किती मनाची शांती मिळते. पण जर तुम्ही या मठात या अगोदर आला नसाल तर तुम्हाला या मठात नक्की यायचं आहे आणि इकडचे स्वामी अनुभव सांगा किंवा इकडची मनाची शांती असावी किंवा हे मठ जे इतकं जागृत आहे माझ्या मते तरी आणि इतक्या लोकांना इतके अनुभव दिले आहेत, त्या मठाला तुम्ही पण नक्की भेट दिली पाहिजे. तुम्ही पण इकडे येऊन नक्की स्वामींचा आशीर्वाद घेतला पाहिजे.
आणि जसं मी आधी पण सांगितलं, हे माझं भाग्य आहे की आज मला मठात येऊन शूटिंग करण्याची संधी मिळते आणि त्यावर आज त्यांचे चरण माझ्या मस्तकाशी लागले. याहून बेस्ट किंवा याहून जगातलं सुंदर क्षण अजून माझ्यासाठी कोणताही नाही आहे. माझं जीवन सफल झालं असं मला वाटतं. आणि आपला हा भागात जो आहे स्वामी प्रकट दिवस विशेष भाग, मी तुमच्या सर्वांसाठी स्वामीचरणी हीच प्रार्थना करेन की आज आपले जितके पण व्ह्युअर्स आहेत, जितकी पण लोक ही व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना स्वामी खूप सुंदर निरोगी आयुष्य देव आणि तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला कायम मिळत राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि मला माहिती आहे की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असणार. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना परत एकदा स्वामी प्रकट दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.